जय भीम मित्रांनो, हा व्हिडिओ मी इलेक्शन कसा लढलो या संदर्भात आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मागाठाणे विधानसभेमध्ये मला उमेदवारी दिली। उमेदवारी मिळाल्यानंतर कार्यकर्ते खुश झाले आणि जे काही मला पॉसिबल होतं ती पूर्ण ताकद लावायचा विचार केला होता आणि लावलीही। ह्या संपूर्ण मागाठाणे विभागामध्ये जे बहुजन समाजाचे विभाग आहेत किंवा एरिया आहेत किंवा काही स्लम एरिया आहेत, काही वन विभागातला पट्टा आहे, या विभागावर फोकस करण्याचा विचार केला होता। माझ्याकडे जमिनीची बाजू ही होती की वन विभागाचा जो मुद्दा होता तो अगदी योग्य पद्धतीने हाताळला आणि त्यांना न्याय मिळवून दिला। पण त्याची आम्ही योग्य पद्धतीने ॲडव्हर्टाईज केली, परंतु वेळ कमी असल्यामुळे तसं काही यशस्वी होता आलं नाही त्यामध्ये। कारण 9व्या महिन्यामध्ये रिझल्ट लागला, म्हणजे हायकोर्टची ऑर्डर आली, त्यानंतर हव्या तशा मीटिंग्स वगैरे घेता आल्या नाही। तर एरियामध्ये जर मीटिंग घेतली असता तर तो एक फरक पडला असता। तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रचार केलाच होता। 20,000 पॅम्पलेट छापले, त्याच्यामध्ये सुद्धा हे नमूद होतं आपल्याला मत देणारे कोण आहेत, तर बहुजन आणि मुस्लिम समाज असं आपण गृहीत धरून चालतो। त्यामुळे भीमा कोरेगावच्या माध्यमातून जो काही बंद झाला होता त्या बंदामध्ये दहिसरपासून कांदिवलीपर्यंतच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। माझ्याबरोबर जवळजवळ 5,000 कार्यकर्ते होते। हरकत नाही, आमच्या मागाठाण्याच्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त गुन्हे माझ्यावर दाखल आहेत, पण त्यातले जवळजवळ सगळेच गुन्हे हे चळवळीचे आहेत आणि काही हे म्हणजे दुष्ट हेतूने माझ्यावर आळ टाकलेले आहेत। हरकत नाही, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ह्या गोष्टी घडत असतात। तर 20,000 पॅम्पलेट्स तयार केले, त्यामध्ये वक्फ बोर्डचा एक मुद्दा लिहिला, त्यानंतर मुस्लिमांचे एकूण 2 मुद्दे लिहिले, ओबीसी एससी आणि व्हीजेएनटी यांचं आरक्षण किंवा आरक्षण धोक्यात कसं आहे त्या संदर्भात लिहिलं। वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय आहे ते त्यामध्ये नमूद केलं। पॅम्पलेट्स बरोबर गेले, 5,000 स्टिकर छापले, 5,000 स्टिकर छापले आणि ते घराघरावर लावले। माझ्याकडे ज्या परवानग्या घेतलेल्या आहेत त्या सर्व परवानगीच्या कॉप्या आहेत। प्रत्येक विभागामध्ये 2-2 वेळा आपण पोहोचलेलो आहोत। केतकी पाड्यामध्ये हा खूप मोठा एरिया आहे, पण त्या मानाने बहुजन समाज जास्त असला तरी बौद्ध समाज इतका जास्त नाही आहे। मग कोकणी पाडा, केतकी पाड्यामध्ये आम्ही 2 वेळा जाऊन आलो, प्रचार फेरी केली। कोकणी पाड्यात गल्ली गल्ली प्रत्येक घराघरात जाऊन सांगितलं। मग पुढे अशोकवन या ठिकाणी सुद्धा आम्ही सगळ्या आपली भूमिका मांडली। त्यानंतर तसंच अभिनवनगरच्या ज्या अनेक झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर नॅशनल पार्कमध्ये तर आम्ही रात्री पोहोचलो आणि कारण परवानगी संध्याकाळची होती, म्हणजे एकाच दिवशी 2 ठिकाणी आम्ही प्रचार रॅल्या केल्या। एक नॅशनल पार्कला गेली। नॅशनल पार्कमध्ये अनेक आपली लोक आहेत, तिकडचे कामगार आहेत,
आणि आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या विभागामध्ये मी पूर्वीपासून काम करतो आहे. माझा सहकारी आणि मागाठाणे विधानसभेचा उपाध्यक्ष किरण मोरे यांची चांगली ओळख आहे, कारण ते त्याच ठिकाणी राहतात. माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, मला खूप मदत केली. त्यांच्या परीने त्यांनी काम केलं. असं पुढे देवीपाड्यामध्ये आम्ही गेलो. देवीपाड्यामध्ये सुद्धा 2 वेळा आम्ही प्रचार फेऱ्या घेतल्या. त्या ठिकाणी SRTचा एक मोठा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी एक कॉर्नर सभा घेतली. त्या मीटिंगमध्ये जवळजवळ 100 लोक होते. अगदी सिस्टमॅटिक सभा झाली. त्या सर्व घटना घडण्याच्या अगोदर म्हणजे तालुक्याची एक मीटिंग व्हावी असं ठरलं होतं आणि ती त्याप्रमाणे फुलपाखरू ग्राउंडमध्ये जे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारामध्ये झाली होती. त्यामध्ये मागाठाणे विधानसभेचे अनेक पदाधिकारी आले होते. म्हणजे प्री प्लॅन व्यवस्थित आमच्या पद्धतीने जेवढं आम्हाला लढता येईल तेवढं लढलो. आपल्याकडे 3 स्पीकर होते, 2 मेगाफोन होते, 1 स्पीकर होता. एक म्हणजे दुसरा एक आपण रिक्षा केला होता. कारण मागाठाणे विधानसभेचा जर अभ्यास केला, अनेक झोपडपट्ट्या आहेत, गल्लीबोळं आहेत. तर या ठिकाणी जर पोहोचायचं असेल तर मोठा जर टेम्पो केला तर तो टेम्पो मात्र पोहोचणार नाही. त्यामुळे गल्लीबोळात वास्तविक 2 रिक्षे केले होते, परंतु एका रिक्षाची परवानगी आम्हाला मिळालीच नाही आणि खूप प्रयत्न केले, परंतु मग म्हणून एकच रिक्षा आम्हाला करावा लागला. परंतु तो रिक्षावाला एवढा प्रामाणिक होता की त्याने म्हणजे त्याला मी टार्गेट दिलं होतं, दररोज 100 किलोमीटर वास्तविक झालं पाहिजे, 75 ते 100च्या आतमध्ये झालं पाहिजे. मग तो खूप मेहनत घ्यायचा. तो स्वतः पॅम्पलेट्स वाटायचा. त्याच्याबरोबर आणखी एक कार्यकर्ता असायचाच. मी काम करत असताना वन विभागाचं काम केल्यामुळे अनेक लोक मला येऊन भेटली होती. मी त्यांना भेटत होतो. ते म्हणाले, भाऊ काही झालं तर आम्ही मत तुम्हाला देऊ. त्याचप्रमाणे काही आपली बहुजनांचा पक्ष आहेत, तर त्या पक्षांच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की भाऊ आम्हाला पैसे मिळतील, आम्ही लोकांकडून पैसे घेऊ, परंतु मत मात्र तुम्हाला देऊ. आता आपण त्यांना किती प्रेरित करणार, किती सांगणार की बाबा हे चुकीचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, मत द्या मला. अनेक ठिकाणी भाषणं झाली, लोकांना प्रेरित केले. जी लोक पैसे घेऊन वोट विकतात त्यांच्या संदर्भात पण बोललो. एक गल्ली म्हणजे आमच्या विभागामध्ये या केतकीपाड्यामध्ये 3 डोंगरी आहेत. ही प्रत्येक डोंगरी चढावी लागते, उतरावी लागते, चढावी लागते, उतरावी लागते. अशा ह्या डोंगऱ्या ज्या आहेत, म्हणजे समतानगर पण त्याच्यामध्ये आलं, कोकणीपाड आलं, रामनगर आलं, तो अवध विद्यालय वगैरे हा सगळा एरिया, तो शनी मंदिरपर्यंतचा, वैशाली नगर, ह्या म्हणजे घराघरामध्ये आम्ही शिरलो. प्रत्येक ठिकाणी पॅम्पलेट्स वाटले, स्टिकर लावले खूप. वास्तविक काय असतं की ज्यांना इच्छा असते मतदान करण्याची, पण बऱ्याच वेळा आपली जी निशाणी असते ती निशाणी तिथपर्यंत पोहोचत नाही लोकांना, त्यामुळे कन्फ्यूज होतात. कारण लोकसभेला मी पाहिलं होतं ते. त्यामुळे असं होऊ नये म्हणून आम्ही सर्व खबरदारी घेतली होती. इलेक्शनच्या दिवशी म्हणजे मागाठाणे विधानसभेमध्ये पहिल्यांदा एकूण 15 टेबल लागले होते. कार्यकर्ते पण खुश होते. 15 टेबल लावले. 15 टेबलवर प्रत्येक टेबलवर 2-2 मुलं असतील आणि आपल्याला माहिती आहे की टेबलवर काय काम होतं. एक माझा वीक पॉइंट असा होता की एका गुन्ह्यामध्ये
एका खोट्या गुन्ह्यामध्ये मला अडकवण्यात आलं होतं आणि त्यामुळे हायकोर्टने जो मला बेल दिलेली आहे त्या बेलमध्ये ऑर्डरमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की समतानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मी जाऊ शकत नाही. जरी मी नाही गेलो, मी प्रयत्न केले, माझ्याकडे ती कॉपी आहे, आपण प्रयत्न केले, आपण पुन्हा मला तिकडे जाण्याची परवानगी मिळावी म्हणून आपण अर्ज दाखल केला होता, परंतु तो रद्द करण्यात आला आणि सांगण्यात आलं की काही आवश्यकता नाही आहे, त्यामुळे मला जाता नाही आलं. जरी मी गेलो नाही तरी तिकडची जी कार्यकर्ते होती ही फार होतकरू कार्यकर्ते आहेत. तालुका अध्यक्ष असेल, पाखरे साहेब असतील, जाधव साहेब असतील आणि अनेक लोकांनी तिकडच्या वॉर्ड अध्यक्ष वगैरे यांनी खूप मेहनत केली आणि लहुगडपर्यंत हे सगळे पोहोचले होते. लहुगड असेल, दामोनगर असेल, गौतम नगर असेल, हे सगळे एरिया मला माहिती आहेत. कारण का तर तो विभाग समतानगर पोलीस स्टेशन मी स्वतः केलेलं आहे. मी स्वतः 6 वर्ष डिटेक्शनला होतो, त्याच्यामुळे मला बऱ्याच तुर्रम खान लोकांच्या ओळखी पण आहेत आणि कोण किती पाण्यामध्ये आहे ते सुद्धा मला माहिती आहे. तर त्या अनुषंगाने मी जसा माझा सर्वे झाला त्या सर्वेच्या अनुषंगाने मी म्हणतो की खूप चांगला आम्ही प्रचार केला होता. नंतर प्रश्न 23 तारखेला जो निकाल लागला त्या निकालामध्ये मला मिळाले 2257 वोट. हे वोट पाहून मी अचंबित झालो, कारण त्याला असं होतं की मागच्या 2019च्या इलेक्शनमध्ये जे आता सध्या आमदार आहेत प्रकाश सुर्वे यांना 90,000 वोट मिळाले होते. त्यानंतर ते दोन्ही म्हणजे आता शिवसेना आणि बीजेपी मिळून एकत्र लढत होते. त्यानंतर दुसरा नंबर होता नयन कदमचा म्हणजे मनसेचा, त्यांनी काहीतरी 44,000 वोट घेतले होते. इलेक्शन हे विचारधारेवर लढलं जातं. वास्तविक भारत देशामध्ये जी परिस्थिती आहे, डावे आणि उजवे म्हणजे महाविकास आघाडीला आपण तात्पुरतं आपण म्हणू ते डावे विचारांचे आहेत आणि महायुती ही उजव्या विचारसरणीची आहे. ज्यावेळी म्हणजे 2019ला हे एकत्र मिळून लढले होते हेच सर्व, म्हणजे दोन्ही शिवसेना आणि बीजेपी. परंतु 2024ची परिस्थिती वेगळी आहे. आज महाविकास आघाडी आहे, त्याच्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, त्यांचा उमेदवार होता. त्यानंतर मनसेचा ॲज युज्युअल उमेदवार होताच. अशा परिस्थितीमध्ये प्रकाश सुर्वे हे जर आमदार होत असतील, समजा आपण गृहीत धरू आमदार होतील, परंतु सर्वसाधारण विचार केल्यावर आपल्याला लक्षात येतं की या विचारसरणीचे जे मत होती हे स्प्लिट झाले पाहिजे होते. म्हणजे दोन्ही शिवसेना आणि मनसे असं जर झालं असतं तर प्रकाश सुर्वे हे जर निवडून आले असते तर फार कमी मताच्या फरकाने निवडून आले असते. परंतु तसं काही घडलं नाही. तर आपण थोडंसं आकडेवारी पाहू. 12:56 जी आकडेवारी आहे ही 42,926 ने आघाडीवर प्रकाश सुर्वे. 13:18 27,496. 13:18 पुन्हा दुसरं एक आले दाखवत आहे 48,297. 13:55 68,540. म्हणजे साधारण 2 वाजण्याच्या आसपास 13:55. त्याच्यानंतर मात्र काउंटिंग काय झाली कशी झाली त्याची नोंदच नाही आहे. त्याची नोंद नेटवर दिसत नाही, वेबसाईटवर दिसत नाही. मग डायरेक्ट
23:50 प्रकाश सुर्वे हे जिंकून येतात 1,55,027 मताने. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की दोन्ही शिवसेना आणि भाजप एकत्र लढत असताना सुद्धा त्यांना 90,000ची लीड मिळते आणि जिंकतात, आणि हे वेगवेगळे लढत असताना सुद्धा 1 लाखापेक्षा जास्त लीड मिळतेच कशी. आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या विभागामध्ये वन खात्याचा मोठा प्रश्न सोडवलेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि इतर अनेक पक्षातली जी लोक माझ्याकडे येऊन मला भेटायची आणि बोलायची की त्या सध्या जो आमदार आहे त्यापासून ते नाराज होते, त्यांच्या कृत्यापासून, त्यांच्या गुंडगिरीपासून ते नाराज होते. त्यांना हरवायचं होतं. अनेक लोक माझ्याकडे येऊन म्हणाले की साहेब आम्ही तुम्हालाच वोट करणार. इतर पक्षांचे, मी नावं घेत नाही, इतर पक्षांची लोक सुद्धा येऊन मला भेटली आणि मला बोलली साहेब आम्ही तुम्हाला मत देऊ. परिस्थिती अशी होती की हे तिन्ही म्हणजे सगळे डिवाइड झाले असते. म्हणजे 2 शिवसेना, 1 मनसे यांची मतं डिवाइड झाली असती आणि त्याचा फायदा वंचितला व्हायला पाहिजे होता. परंतु तसं न होता वंचितला मतं फक्त 2,257 पडणं अगदी म्हणजे या विभागातील लोक सुद्धा चकित झाले. आम्ही सर्वांनी तुम्हाला मत दिलेले आहे, मग मतं गेले कुठे? आता हाच आपल्याला शोध लावायचा आहे, मतं गेले कुठे. 26 नोव्हेंबरला जे संविधान दिन होता त्या दिवशी आदरणीय रेखाताई ठाकूर आणि अनेक मान्यवर, आनंद जाधव साहेब, रोकडे साहेब, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मुद्दा मी जोरदारपणे मांडला की आपल्याला जर हे युद्ध जिंकायचं असेल, हे युद्ध समजतो मी, ही काय सर्वसाधारण गोष्ट नाही आहे. आपल्या हक्काचा प्रश्न आहे. आपण गुलामगिरीपासून वाचण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हे युद्ध समजतो. आपल्याला जर हे युद्ध जिंकायचं असेल तर आपण एकतर आपला कार्यकर्ता स्वाभिमानी झाला पाहिजे, म्हणजे न विकला जाणारा, आणि दुसरं जर आपलं काम असेल तर ते लाखोच्या संख्येने ईव्हीएमच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि सांगण्यास मला आनंद होत आहे की पुढच्या येत्या रविवारी त्वरित त्यांनी एक स्टेटची मीटिंग ऑलरेडी आयोजित होती. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आताची जी लढाई आहे पुढची ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये असेल आणि 3 तारीख ते 16 तारीख असं एक सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून. त्याला मी काल सुरुवात पण केलेली आहे. त्याचप्रमाणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की ही जी लढाई आहे ही पुढे पुढे तीव्र होत जाईल. म्हणजे एक अंदाज घेऊन पुढे तीव्र होत जाईल आणि संपूर्ण भारत देशामध्ये जो आक्रोश आहे लोकांचा, हे सगळ्यांना असं वाटतं की हे इलेक्शन ईव्हीएमच्या द्वारे घेऊ नये, बॅलेट पेपरवर घ्यावे, तर तेव्हाच आपण जिंकू शकतो. थोडक्यात मी इलेक्शन कसा लढलो आणि आपण पुढची रणनीती कशी असली पाहिजे याबद्दल सांगितले. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.